महाराष्ट्र राज्य बँक कर्मचारी संघटनेचं त्रैवार्षिक अधिवेशन येत्या 24 आणि 25 जानेवारीला कोल्हापुरात आयोजित करण्यात येणार आहे. सायबर कॉलेजमधील आनंद भवन सभागृहात हे अधिवेशन पार पडणार आहे. यासाठी विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रातील सुमारे 500हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. स्वागत समितीचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यातील बँक कर्मचारी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या अधिवेशनाची संपूर्ण तयारी केली आहे, अशी माहिती संघटनेचे जनरल सेक्रेटरी देविदास तुळजापूरकर यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे. अधिवेशनाचं उद्घाटन 24 जानेवारीला सकाळी 11 वाजता ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे अखिल भारतीय जनरल सेक्रेटरी कॉम्रेड C.H. व्यंकटाचलम यांच्या हस्ते होणार आहे. तर उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार शाहू महाराज छत्रपती आणि राज्यसभेचे माजी खासदार कुमार केतकर यांची उपस्थिती असणार आहे. याच दिवशी सायंकाळी 5 वाजता सिने दिग्दर्शक वरुण सुखराज यांची दी ग्रेट बँकिंग इल्युजन्स या माहितीपटाचं प्रसारण करण्यात येणार आहे. 25 जानेवारीला सकाळी 10 वाजता नवीन कामगार कायदे या विषयावर निवृत्त प्रादेशिक कामगार आयुक्त धनराज S. जाधव यांचं विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. सध्याचं केंद्र सरकार हे उद्योगधार्जिणं आहे. मोठ्या उद्योजकांच्या फायद्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचं खाजगीकरण धोरण राबवलं जात आहे. याविरोधात ठोस भूमिका घेण्यात येणार असल्याचं देविदास तुळजापूरकर यांनी सांगितलं. सरकारने IDBI बँकेच्या प्रायव्हेटायझेशनसाठी फायनान्शियल बिड काढलं आहे. म्हणजे ही पहिली पब्लिक सेक्टर बँक आहे जिचं सरकार प्रायव्हेटायझेशन करू पाहत आहे. याला सोडता खुद्द कोल्हापूर शहरातली जी RBL बँक आहे त्या बँकेमध्ये दुबईमधल्या युनायटेड अरब इमिरेटमधल्या दुबई स्थित NBD बँकेने भांडवल ओतून ती बँक विकत घेतलेली आहे. असं जर झालं तर भारतातल्या देशी बँका या विदेशी भांडवल पळवून घेऊन जाईल. म्हणजे बँका म्हणजे त्या बँकातली बचत देखील, आणि ते फार अनसर्टेनिटी बँकिंगमध्ये निर्माण होईल. हे आणि असे अँटी प्रायव्हेटायझेशन कॅम्पेन, अँटी बँक मर्जर कॅम्पेन हे सगळे विषय या संघटनेच्या अधिवेशनामध्ये चर्चिले जाणार आहेत. त्याच्यावर निर्णय घेतला जाईल, काही ठराव पास केल्या जातील. या अधिवेशनात बँकिंग सेवा हा मूलभूत हक्क म्हणून घोषित झाला पाहिजे. सामान्य बचत खातेदारांकडून कोणतेही सेवा शुल्क आकारलं जाऊ नये. बँकातील आउटसोर्सिंग बंद करण्यात यावं, नवीन भरती करण्यात यावी, अशा विविध मागण्या करण्यात येणार आहेत. या पत्रकार बैठकीला B. जयराम, महेंद्र प्रभुलकर, अक्षय स्वामी, N. शंकर, महेंद्र ताटे, मकरंद करंदीकर, गणेश कुडाळकर आदी उपस्थित होते.